हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो बघा, आजच्या डेटला जर बघितलं तुम्ही तर लमसम 20 मार्च 2023 चालू आहे आणि निफ्टी बँक निफ्टीच्या दररोज मी काही ट्रेडिंगच्या लेवल्स इकडे टाकत असतो, प्लस काही अपडेट्स मी टाकत असतो. तर ते जर तुम्ही काही बघितले तर नक्कीच तुम्ही ट्रेडिंगमध्ये चांगल्या प्रकारे मोठा बेनिफिट करू शकता. सो इकडे बघा, मी इकडे ट्रेडिंगची एक लेवल्स आज इकडे ड्रॉ केली होती आणि तुम्हाला मी इकडे शेअर केली होती मित्रांनो. सो निफ्टी आणि बँक निफ्टी तुम्ही बघू शकता, बँक निफ्टीची लेवल्स आहे आणि निफ्टीची लेवल्स आहे. तर त्या लेवल्स किती पर्सेंट मॅच झाल्या तर तुम्ही बघू शकता. ही बँक निफ्टीची लेवल आहे, 100% मॅच झाली. मार्केट इथून अप डायरेक्शनला जाऊ शकतं, इथून इथपर्यंत मार्केट परत आपला येऊ शकतं. ओके, त्याच्यानंतर निफ्टी जर पकडला तर निफ्टी जर बघितला तर याच्यामध्ये बरोबर त्या लेवलला टच केला मार्केट आणि तिथून रिव्हर्स होऊन तो खालच्या लेवलला येऊन रिलीज झाला. ओके, सो इथून आता तो परत अप डायरेक्शनला जाऊ शकतो. आता ह्या कंडिशनला आपला जो बोट आहे मित्रांनो इंडियन मार्केटचा, तर त्या बोटमध्ये काय प्रोग्रेस झाली आहे किंवा काय अपडेट्स आहे तर ते तुम्हाला मी इकडे दाखवण्याचा प्रयत्न करेल. ओके, सो याच्यामध्ये मी इथं लॉग इन करतो. माझ्या पॅनलला इथं मी लॉग इन केलं. तर इथं तुम्ही बघू शकता, आजच्या डेटला जर बघितलं तर आज एक लमसम एक 6वा ट्रेड चालू आहे. 1700 रुपयाचा प्रॉफिट रनिंग चालू आहे आणि हे सगळं ॲटोमॅटिक होणार आहे. ओके, तर तुम्हाला स्वतः वैयक्तिक लेवलला काही करायची गरज नाही आहे, सगळं ॲटोमॅटिक होईल. तुम्हाला फक्त त्याला ॲक्टिव्ह करून सोडून द्या. कसं आहे, फॉरेक्समध्ये किंवा इंडियन मार्केटमध्ये किंवा कोणताही बोट तुम्ही जर वापरता तर कोणत्याही बोटची एक परफेक्ट स्ट्रॅटर्जी असते आणि ती ॲटोमेशनमध्ये टाकली असते. मार्केटमध्ये मुवमेंट असेल तर प्रॉफिट भेटेल, मार्केटमध्ये मुवमेंट नसेल तर प्रॉफिट भेटणारच नाही आहे. खूप सारे जे असे काही लोक आहेत तर ते तुम्हाला फेक कमिटमेंट करतील किंवा रिपीट ते स्क्रीनशॉट टाकतील, बरोबर. मार्केटमध्ये मुवमेंट नाही आहे आणि ते म्हणतील का नाही प्रॉफिट झाला. आता कालच्या डेटला जर बघितलं तर कालचा जो विषय होता तर इवन बघा, पूर्ण एक रेंज बाउंड्रीमध्ये साईडवेज मार्केट होतं. यावेळेस तुम्ही जर मॅन्युअल जरी ट्रेडिंग केलं असतं काल, बरं ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक 1000 रुपयाचा प्रॉफिट काढणं पण पॉसिबल नव्हतं. तर त्या कंडिशनला तुम्ही जर म्हणताय किंवा मी जर म्हणतोय का नाही आपण 10,000चा प्रॉफिट केला, तर तुम्ही तिथून ऑलरेडी मागच्या 2 दिवसापूर्वी त्याला होल्डिंगला ठेवला असेल आणि तो आज क्लिअर केला आहे. तर त्यामुळे हे जे टॉपिक्स आहेत तर हे सगळे तुम्ही टेक्निकली समजून घेतले तर तुम्हाला बेनिफिट बघायला भेटेल मित्रांनो. आणि नक्की ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या, तुम्ही मार्केटमध्ये लाईफ टाईम टिकाल. अजून एक नवीन अपडेट्स आहे मित्रांनो आपल्याकडे, की आपण तुम्हाला शेअर मार्केटचं बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत टेक्निकल ट्रेनिंग जे आहेत ती ऑफर करतो. तर त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय इथपासून तर एक प्रो लेवलचा ट्रेडिंग कन्सेप्ट आपण तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी किंवा शिकवतो. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेऊन त्याच्यावर वर्किंग करू शकता. सो याच्यामध्ये ह्या ट्रेडिंगच्या लेवल्स काय असतात, कशा प्रकारे आपण वर्किंग करतो, काय मेकॅनिझम आहे, कशा प्रकारे आपण ट्रेंड फाइंड केला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण इकडं क्लिअरली शिकवतो आणि त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन तुम्ही त्याच्यावरती वर्किंग करू शकता. ओके, सो मोस्ट वेलकम, थँक्यू.